पुण्यात आपल्या मुलांना भेटायला आलेल्या एका 55 वर्षाच्या महिलेचा खून झाला आहे। तर खून करणारा दुसरा कोणी नसून तिचाच मुलगा आहे। काय आहे प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। मूळच्या श्रीरामपूर तालुक्याच्या वडगावात राहणाऱ्या गुंफाबाई शंकर पवार यांना 2 मुलं आहेत। एक पुण्याच्या खडकीमध्ये राहतो तर दुसरा देहू रोडमध्ये। मुलांना भेटण्यासाठी त्या पुण्यात आल्या होत्या। तर 9 फेब्रुवारी शनिवारी त्या खडकीमध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वरकडे मुक्कामी होत्या। दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रविवारी सकाळी गुंफाबाईंना त्यांचे नातेवाईक फोन करत होते, पण त्या काही फोन उचलत नव्हत्या। त्यानंतर ज्ञानेश्वरला फोन केला तर तो सुद्धा फोन उचलत नव्हता। नातेवाईकांना यामुळे आता चिंता होऊ लागली होती। देहू रोडला राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला फोन केला आणि त्याला याची चौकशी करायला सांगितलं। त्यानेही आई आणि ज्ञानेश्वरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। संपर्क न झाल्यामुळे त्यानं खडकीमध्ये ज्ञानेश्वरच्या घरी जाऊन पाहणी केली। त्यावेळी घराबाहेर आईची चप्पल होती, मात्र घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं। त्या मुलाने खिडकीचा दरवाजा उघडून आत पाहिलं तर आतमध्ये त्याला रक्ताचा सडा दिसला। हे बघून तो खूप घाबरला आणि लगेच खडकी पोलिसांना याची माहिती दिली। खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। घराला बाहेरून कुलूप होते। कुलूप तोडून घरात शिरल्यावर गुंफाबाई गळा चिरलेल्या अवस्थेत दिसल्या। गुंफाबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुस्थित होते। मुलगा ज्ञानेश्वर तिथे नव्हता। त्याला फोन केला तर तो कोणाचाच फोन उचलत नव्हता। नंतर त्याचा फोनही बंद झाला। त्यावरून ज्ञानेश्वरनेच आईचा खून केला असावा अशी शंका खडकी पोलिसांना आली। त्यांनी तांत्रिक तपास करून ज्ञानेश्वरच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा ठाव ठिकाणा लावला आणि त्याला शिर्डी येथील पुनतांबे गावाच्या हद्दीतून ताब्यात घेतलं। ज्ञानेश्वरला ताब्यात घेतल्यानंतर गुंफाबाईच्या हत्येचा खुलासा झाला। ज्ञानेश्वरच्या त्याच्या बायकोपासून घटस्फोट झाला होता आणि यासाठी त्याची आई जबाबदार असल्याचं तो समजत होता। त्या गोष्टीचा राग मनात धरून तो बसला होता। त्यातूनच शनिवारी रात्री आई झोपी गेल्यानंतर त्याने त्याच्या आईचा गळा चिरला आणि यानंतर घराला कुलूप लावून पसार झाला। गुंफाबाईंच्या हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला। पसार झालेल्या मुलाने खून केला असण्याच्या शक्यतेतून तपास सुरू केला आणि काही तासांच्या आतच खून करणाऱ्या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।